विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये जो मूलभूत बदल झालेला आहे तो बदल म्हणजे राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही पूर्णतः डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, वर्णनात्मक पद्धत असं आयोगाने म्हटलेलं आहे। काल जे नोटिफिकेशन आयोगाने आपल्याला दिलेलं आहे त्या नोटिफिकेशन नुसार आपण वेगवेगळे अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत। विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांसाठी या वेगवेगळ्या व्हिडिओ मधून आपण ते उत्तर शोधतो आहे। ही पूर्ण जी व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ही संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही सगळ्यांनी पहा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा। आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या सगळ्या वैकल्पिक विषयाच्या निवडी संदर्भातले जे प्रश्न आहेत किंवा वैकल्पिक विषय हा एक नवीन भाग एमपीएससी ने राज्यसेवा मुख्य परीक्षेत आणलेला आहे, त्या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आहे। आता वैकल्पिक विषय म्हणजे काय, पहिल्यांदा तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की वैकल्पिक विषय म्हणजे काय। तर तुम्हाला एक यादी दिली जाते विषयांची, कंपल्सरी विषय सगळे आहेच, GS1 GS2 GS3 GS4 प्लस सोबत एसेचा म्हणजे निबंधाचा पेपर हे कंपल्सरी आहे। परंतु तुम्हाला दोन पेपर म्हणजे एकूण जे 9 पेपर विचारले जाणार आहेत राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला, त्यातले जे 2 पेपर आहेत हे 2 पेपर मात्र पूर्णपणे तुम्हाला वैकल्पिक विषय जे काही आहे त्या विषयाची निवड करून त्यावर द्यायचे आहेत। म्हणजे आता आयोगाने यामध्ये जी यादी दिलेली आहे ही एकूण 26 विषयांची यादी दिलेली आहे, 26 वेगवेगळे विषय आहेत। आता वैकल्पिक विषय देण्याच्या मागचं खरं कारण काय असतं, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ही एक कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे। असं म्हणतात की भारतामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे प्रशासकीय अधिकारी जनरलिस्ट असतात, म्हणजे कुठल्याही एका विषयाचे तज्ञ असण्याची गरज नाहीये किंवा एखाद्या विषयामध्ये खूप सखोल अभ्यास केलेले फार तज्ञ मार्गदर्शक लोक त्या ठिकाणी गरजेचे नाहीयेत। तर त्या ठिकाणी आपण म्हणतो त्याला जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ वन, मास्टर ऑफ नन असं नाही, मास्टर ऑफ नन वेगळं, मास्टर ऑफ वन वेगळं। म्हणजे एका विषयामध्ये तुम्ही सखोल चांगला अभ्यास केलेले असले पाहिजे आणि इतर सर्व विषयांची तुम्हाला थोडी थोडी माहिती असली पाहिजे, म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा तुमचं हे कौशल्य प्रशासनासाठी उपयोगात येईल। मग आता जो एक विषय आपल्याला निवडायचा आहे तो विषय कुठला निवडायचा, म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड करायची कशी, म्हणजे निवड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे की कुठल्या बेसवर आपण निवड करायची। अनेक विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की सर ग्रॅज्युएशनला मला अमुक विषय होता तर मग तोच विषय घेणं मला कंपल्सरी आहे का, तर अजिबात असं नाही। तुम्हाला ग्रॅज्युएशनला कुठलाही विषय असू द्या, तुम्ही एमपीएससी साठी कुठलाही विषय घेऊ शकता, ग्रॅज्युएशनचा विषय असण्याचा याचा काहीही संबंध नाही। आणि तुम्हाला खरं सांगू, आता मी एक नाही दोन ऑप्शनल ज्यावेळेस यूपीएससीला आणि एमपीएससीला होते त्यावेळेस ही परीक्षा दिलेली आहे आणि पोस्ट काढलेली आहे। 2 ऑप्शनल असताना जेव्हा आम्ही पोस्ट काढली त्यावेळेस सुद्धा हा नियम नव्हता आणि त्यातलं खरं गुपित असं आहे की तुम्ही ग्रॅज्युएशनला असलेल्या विषयामध्ये तो विषय घेऊन मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशनला विषय नसताना नव्यानच विषय घेतलाय आणि त्यामधून पोस्ट मिळवलेली आहे असे विद्यार्थी यांचा जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे लोक जास्त आढळतील। म्हणजे ग्रॅज्युएशनला विषय नव्हता पण आवडीचा विषय होता, ऑप्शनल विषय म्हणून घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवले, पोस्ट घेतली, पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले, असे शेकडो विद्यार्थी तुम्हाला मागच्या 10 वर्षांमध्ये पाहायला मिळतील। मग आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ग्रॅज्युएशनला असो की नसो पण आपण कोणताही विषय ऑप्शनल विषय म्हणून घेऊ शकतो। दुसरं, काही मित्रांनी असं विचारलेलं आहे की सर वैकल्पिक विषयाची जे पेपर आहेत ते एका भाषेमध्ये लिहिले आणि सगळे जीएस चे पेपर दुसऱ्या भाषेत लिहिले तर तसं चालेल का, तर मित्रांनो असं चालणार नाही। यूपीएससी तसं तुम्हाला परमिशन देत नाही। तुम्ही ज्या विषयामध्ये ज्या भाषेमध्ये तुम्ही जीएस चे पेपर लिहिणार आहात त्याच भाषेमध्ये तुम्हाला ऑप्शनल पण द्यावा लागणार आहे। आता त्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमचा लिटरेचर आहे, म्हणजे हा जो 26वा विषय आहे ना मराठी साहित्याचा, हा मराठी साहित्य म्हणजे समजा तुम्ही इंग्लिश मधून सगळे जीएस दिले आहे पण तुम्ही ऑप्शनल म्हणून मराठी साहित्य घेतलाय, तर मग का मराठी साहित्य तुम्ही इंग्लिश मधून लिहिणार आहात का, पॉसिबल नाही। म्हणजे अर्थातच तुम्हाला मराठी साहित्य लिहिताना तुम्ही जीएस कुठून पण लिहा, मराठी साहित्य तुम्ही मराठीतूनच लिहू शकता, मात्र इतर विषयाबाबत तसं होणार नाही। अर्थात अजून काही पुन्हा डिटेल सूचना आयोग आपल्याला देणारच आहे, त्यावेळेस आपल्याला याच्यातलं पुन्हा क्लिअर चित्र होईल। मित्रांनो त्यानंतर मग प्रश्न येतो की सर निवड कशी करायची वैकल्पिक विषयाची, आणि बरेच लोकांनी असे प्रश्न विचारले होते, तर त्यावर माझं असं उत्तर आहे की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा
स्वतःला हा प्रश्न विचारा की हे सगळे विषय बघितल्यानंतर, सगळे एकूण 26 विषय आहेत, तर जसं आपण खूप सारे लोक बघितले की आपल्याला लक्षात येतं की याच्यातले हे जे लोक आहेत हे कदाचित माझ्या जवळचे असू शकतात. म्हणजे मी जर ग्रामीण पार्श्वभूमीमधून आलेला असेल तर ग्रामीण पार्श्वभूमीमधून आलेले लोकांसारखे लोक दिसले की मला असं वाटतं की हे आपले आहेत की काय, म्हणजे बऱ्यापैकी आपले आहेत असं वाटतं आपल्याला. किंवा तुम्ही समजा दिल्लीला गेलात आणि तिथं मराठीतून बोलणारे लोक समजा तुम्हाला दिसले तर ते तुम्हाला असं वाटतं की हे आपले लोक आहेत, असं जवळीक असं. मग याच्यातले कुठलेही एक 4-5 विषय तुम्ही काढायचे. अर्थात समजा मी BA वाला असेल, सायन्सचा माझा कधी काही संबंध आलेला नसेल, तर मला हे जे विषय आहे, कुठलं झुऑलॉजी आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, मॅनेजमेंट आहे, हे दूरचे वाटणार. मी याला हात लावणार नाही, याला मी यादीमध्येच घेणार नाही. पण लगेच मग मला पॉलिटिकल सायन्स विषय दिसला, सोशिओलॉजी विषय दिसला, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषय दिसला, हिस्ट्रीचा विषय दिसला, भूगोलाचा विषय दिसला की मला असं वाटणार की चला हे आपले भाऊबंद आहेत. मग अशा एक 4-5 विषयांची तुम्ही यादी काढायची. ती यादी काढल्यानंतर त्यातला सगळ्यात आवडीचा विषय कुठला आहे ते आपण विचारायचं, स्वतःला विचारायचं. आता माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मला आधीपासून म्हणजे 12वी नंतर मी कधी कॉलेज केलंच नाही, परंतु जेव्हा मी ग्रॅज्युएशनचा अभ्यास घरून का असेना पण तो जेव्हा केला त्यावेळेस मला माहित होतं की मला पॉलिटिक्स सगळ्यात जास्त आवडायचं. पॉलिटिक्स विषयी जे काही मी वाचायचो ते भका एका मागून एक पुस्तकं वाचत जायचो, कारण मला ते आवडायचे. आणि मग त्यानंतर मी पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे 2 विषय निवडले, त्याची तुलना केली आणि तो ऑप्शनल म्हणून घेतला. चांगले मार्क्स पण मिळाले, पोस्ट पण मिळाली. आपण आवड कशी असली पाहिजे तर पोस्ट निघाल्यानंतरही माझी त्या विषयाची आवड संपली नाही. पोस्ट निघाल्यानंतर अगदी आत्ता मागच्या 2 वर्षामध्ये मी त्याच विषयामध्ये माझी PhD पूर्ण केली. PhD पर्यंतचं एज्युकेशन घेतलं. ते काही मला PhDची गरज नव्हती. इव्हन मी नेट सेट सुद्धा त्या विषयामध्ये पूर्ण केली. का? मला त्याची गरज नव्हती, पण मला तो विषय आवडत होता सहज म्हणून. म्हणजे एवढा तुम्हाला तो विषय आवडता यायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा वेगवेगळ्या वेबिनार मध्ये जात असतो त्यावेळेस काय होत असते की खूप सारे वेगवेगळे जे लोक असतात ते मला विचारतात की आपण व्यवसाय कोणता निवडायचा. त्यावेळेस मी गमतीने त्यांना काय म्हणत असतो की एखादं काम करण्यासाठी तुम्हाला पैसे जरी नाही भेटले तरी तुम्ही ते काम आवडीनं कराल असा व्यवसाय तुम्हाला निवडायचा आहे. मग बरेच लोक विचार करतात की पैसे नाही भेटले तरी आपण आवडीनं कसं काय करू. पैसे मिळणार आहेत तुम्हाला, त्याची काळजी तुम्ही करू नका. पण पहिल्यांदा तुम्हाला तुमचं ते काम आवडीचं शोधायसाठी हे करावं लागणार आहे. तसंच ऑप्शनलचं आहे. तुम्हाला पेपर नाही द्यायचे आहे, परीक्षा नाही द्यायची आहे, तरी तुम्हाला तो विषय वाचायला आवडणार आहेत असा विषय तुम्ही तो घ्यायचा. मग तुमचा कदाचित पॉलिटिकल सायन्स असेल, कदाचित इतिहास असेल, कदाचित भूगोल असेल, कोणाचा इकॉनॉमिक्स असेल, जो कोणता असेल तो. मित्रांनो, हा थंब रूल आहे, मेन रूल आहे ऑप्शनल विषय कोणता घ्यायचा त्याचा. पण हा एकच रूल नाहीये, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. हा एकच रूल नाहीये. मग दुसरा रूल काय आहे? दुसरी महत्वाची गोष्ट की यस, ऑप्शनल विषय तुम्हाला आवडीचा आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर मग त्या अशा पद्धतीने तुम्ही निवड करू शकता. पण आता समजा तुम्ही लगेच परीक्षा देणार आहात, वर्षभरामध्ये परीक्षा देणार आहात आणि तुम्हाला माहित आहे की मला पॉलिटिकल सायन्स विषय आवडतो, पण तुम्ही जेव्हा पॉलिटिकल सायन्स विषय करायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मला जे आवडतं ते सिलेबसमध्ये कमी आहे किंवा त्याच्यावर प्रश्न कमी आलेले आहेत आणि मला न आवडणाऱ्या भागावरच प्रश्न जास्त आलेले आहेत. मग मला जरा वेगळा विचार करावा लागेल. तसंच तुमचं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आहे. म्हणजे दुसरी अट आपल्याला लावताना काय करावं लागेल, आपल्याला प्रत्येक विषयाचा सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. आता या ठिकाणी असा प्रश्न येईल की सर क्वेश्चन पेपर कसे काय असतील. क्वेश्चन पेपर पहिल्यांदाच MPSC परीक्षा घेत आहे ऑप्शनलची, तर क्वेश्चन पेपर असणारच नाही. पण काळजी करू नका, UPSC चे क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहेत आणि ज्ञानज्योती तुम्हाला याच्यामध्ये मदत करेल. UPSC च्या क्वेश्चन पेपरवरून तुम्ही प्रश्नांचा अंदाज सहज लावू शकता, अगदी सहज लावू शकता. त्याच्यामुळे हा दुसरा फॅक्टर आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, पुन्हा एक तिसरा फॅक्टर मला तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, शेवटचा. तो म्हणजे जो ऑप्शनल तुम्ही घेणार आहात त्या ऑप्शनलचा GS मध्ये किती फायदा होणार आहे. पॉलिटिकल सायन्स जर तुम्ही घेतला तर GS मध्ये अख्खाच्या अख्खा पूर्ण पेपर मिळतो. करंट अफेअर्सचा आपल्याला अभ्यास पॉलिटिकल सायन्सच्या अँगलनं करता येतो, खूप मोठा फायदा आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतला तुम्हाला अख्खाच्या अख्खा पेपर मिळतो. सोशिओलॉजी घेतला जवळपास अख्खाच्या अख्खा तुम्हाला पेपर मिळू शकतो. इकॉनॉमिक्स घेतला तर निश्चितपणे पूर्ण पेपर नाही मिळणार, पण खूप मोठा फायदा होतो. पूर्व परीक्षेत होतो, मुख्य परीक्षेत पण होतो. आणि काही ऑप्शनल असे आहेत
की जे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी सुद्धा खूप मोठे फायद्याचे ठरतात. मी त्याला म्हणतो ओव्हरलॅपिंग. म्हणजे ओव्हरलॅपिंग कुठे कुठे होत आहे हे पण आपल्याला पाहावं लागेल आणि ते किती होत आहे. म्हणजे साधारणतः किती टक्के भाग आपल्याला ओव्हरलॅप होतो आहे आणि त्याच्यामुळे किती आपला अभ्यासाचा वेळ वाचणार आहे. ह्या 3 गोष्टीचा विचार करून आपल्याला ऑप्शनलची निवड करायची आहे. मित्रांनो, हे जे ऑप्शनल मी तुम्हाला आता 3 विषय सांगितले, ह्या 3 टॉपिक किंवा ह्या 3 निकषानुसार मला जे सगळ्यात महत्वाचे वाटतात ते ऑप्शनल कोणते? एक तर पॉलिटिकल सायन्स, दुसरा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर सोशिओलॉजी, त्यानंतर मराठी साहित्य फार महत्वाचं आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे जो आपण घेऊ शकतो, मानसशास्त्र आहे. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 आणि 7 जे ऑप्शनल आहेत हे सगळेच्या सगळे ज्ञानज्योतीकडे ह्या प्रत्येक विषयाचे तज्ञ मार्गदर्शक आहेत, ज्यांनी UPSCच्या ऑप्शनलचे पेपर दिलेले आहेत, खूप चांगले मार्क्स घेतलेले आहेत, अनेक लोकांचे पेपर त्यांनी तपासून दिलेले आहे. त्यानंतर ह्या सगळ्यांची टीम आपल्या ज्ञानज्योतीमध्ये आहे. त्या प्रत्येक विषयाचे ऑप्शनल आपल्या इथं होणार आहेत आणि मराठीमधून तुम्हाला ऑलरेडी तयार केलेलं सगळं ऑप्शनलचं आणि जीएसचं सुद्धा साहित्य अवेलेबल होणार आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की आता आपण काय करायचं. माझं तुम्हाला सजेशन असं राहील की ज्यावेळेस असा निर्णायक क्षण येतो त्यावेळेस आपण आपल्या एखाद्या गाईडच्या सोबत किंवा आपल्या मेंटर सोबत हा निर्णय घेतला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटेल की हा निर्णय घेत असताना आम्हाला मदत झाली पाहिजे तर माझा पर्सनल नंबर मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करतोय. ह्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. 99 75 80 61 27 आणि ह्या खाली पण जो दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर व्हॉट्सअपला टाका तुमचा कोणता ऑप्शनल आहे तो. आणि वेगवेगळ्या ऑप्शनलचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म पण आपण तयार करतो आहे आणि ते फ्री मध्ये पण असणार आहेत. सगळेच्या सगळे काही पेड असणार आहेत अशातला पण काळजी करायची कारण नाही, कारण ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे. मात्र तुम्हाला पुढाकार घ्यायचा आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. पण ऑप्शनल विषयीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा लगेच शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सगळे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.